नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. नमो बुद्धाय. जय भीम. उद्या आषाढ पौर्णिमा आणि आषाढ पौर्णिमा अर्थातच वर्षावासाची सुरुवात, त्याच्यानंतर आषाढ पौर्णिमा हा प्रथम धम्मचक्र प्रवर्तन बुद्धांनी केलेलं. आणि बुद्धांच्या काळामध्ये आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा जो 3 महिन्यांचा पावसाळ्याचा काळ असतो, वर्षावासाचा काळ असतो, त्यावेळेस तथागत भगवान बुद्धांनी आपल्या भिक्षू संघाला एकाच ठिकाणी राहून धम्मदीक्षा किंवा धम्म देशना देण्याचा आदेश दिलेला असतो. आणि ह्या आधुनिक काळामध्ये आपण विहारांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मौलिक ग्रंथ जो लिहिलेला आहे बुद्धचरित्रावर आधारित किंवा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, ह्या पवित्र ग्रंथांचं आपण वाचन करत असतो, मनन चिंतन करत असतो. कारण का हा वर्षावासाचा काळ ज्ञान ग्रहण करण्याचा तो काळ असतो. आणि म्हणून भगवान बुद्ध आणि धम्म हा बाबासाहेबांनी लिहिलेला जो अमूल्य ग्रंथ आहे, ह्याची थोडीशी माहिती आपण आजच्या दिवशी घेणार. तर जेव्हा बाबासाहेबांनी प्रतिज्ञा केली की मी म्हणजे हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, 1935ला येवले मुक्कामी, त्याच वेळेस त्यांनी जो सिंहगर्जना केलेली होती, त्यानंतर जवळजवळ 20-21 वर्षांनी 14 ऑक्टोबर 1956ला त्यांनी आपल्याला लाखो बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि स्वतःही दीक्षा ग्रहण केली. तर हा जो 20-21 वर्षाचा काळ होता, ह्यामध्ये बाबासाहेबांनी अनेक धर्मांचा पंथांचा अभ्यास केला आणि मग बुद्ध धम्माची त्यांनी निवड केली. कारण बुद्ध हे भारतातच जन्मलेले आणि भारतातच त्यांचं संपूर्ण कार्य आणि महापरिनिर्वाण झालेलं. आणि म्हणून मानवतेचा हा बुद्ध धम्म स्वीकारण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आता बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर, म्हणजे जेव्हा त्यांनी लाखो बांधवांना घेऊन धम्माची दीक्षा घेतली किंवा देण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर बुद्ध कोण होते, त्यांचं कार्य काय आहे, हेही लोकांना समजायला हवं. आणि म्हणून त्यांनी बुद्धांचं चरित्र आणि त्यांची संपूर्ण आयुष्य यावर एक ग्रंथ लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केला किंवा कयास केला. आणि अशा प्रकारे त्यांनी बुद्धांच्या जन्मापासून त्यांची जी आयुष्यातली 45 वर्ष बुद्धांनी प्रज्ञाशील, करुणा, मैत्री, अहिंसा, शांती ह्याचा संदेश देत, देशना देत वयाच्या 80व्या पर्यंत त्यांनी ते कार्य केलं आणि त्यांचं महापरिनिर्वाण झालं. हा सगळी जी माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अभ्यासाने ती गोळा केली आणि भगवान बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ त्यांनी लिहिला. आता ह्याची लिंक कुठे लागते, तर लहानपणी म्हणजे जेव्हा बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होतात, त्यावेळेस डबक चाळीतील नागरिकांनी त्यांचा सत्कार आयोजित केला. आणि ह्या सत्काराला रामजी बाबांचे गुरुवर्य मित्र कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी आलेले असतात. आणि ह्या सत्कारा दिवशी कृष्णाजी केळुस्कर गुरुजी त्यांनी स्वतः लिहिलेलं बुद्धचरित्र छोट्या बालभीमाला ते भेट म्हणून देतात. बालभीमाने ते चरित्र, बुद्धचरित्र वाचून काढलं आणि तेव्हापासून बुद्ध संस्कारात त्यांचं बालमनावर त्यांचे बुद्ध संस्कार कायमचे कोरले गेले. आणि नंतर मोठे झाल्यावर म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतर एल्फिस्टन कॉलेजमध्ये BA पदवी धारण केल्यानंतर त्यांनी जेव्हा परदेशात उच्च शिक्षणासाठी ते गेले आणि उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. आणि ह्या उच्च शिक्षणामध्ये त्यांनी परदेशात गेल्यानंतर सामान्य जनांना अनाकलनीय अशा विषयांचा सखोल अभ्यास केला आणि त्यांनी उच्चतम पदव्या प्राप्त केला. हा जो कालखंड होता त्यांचा परदेशातला, ह्याच काळामध्ये त्यांना वाचनाचा व्यासंग जबरदस्त जडला आणि हजारो ग्रंथ त्यांनी वाचून काढले, म्हणजे अभ्यासाचेही आणि इतरही. आणि म्हणजे सकाळी म्हणजे लायब्ररी उघडल्यापासून ते लायब्ररी बंद होईपर्यंत सतत एका पावाच्या तुकड्यावर, अर्थात काटकसरही त्यांना करावी लागायची, तुकड्यावर त्यांनी अनेक ग्रंथ हे वाचून काढले, आदाशासारखे वाचून काढले. आणि उच्चतम पदव्या घेऊन ते भारतात पुन्हा आले. भारतात आल्यानंतर त्यांनी फक्त
अर्थार्जनाच्याच मागे न लागता त्यांनी सामाजिक क्रांतीचा लढा उभारला. म्हणजेच अस्पृश्यता निवारण्याचं एक कंकण, त्यांचं दृढनिश्चय त्यांनी निश्चित केला. आणि ह्यासाठी त्यांनी मोठ्या चळवळी उभारल्या. संपूर्ण आयुष्यामध्ये आंदोलनं केली, त्याच्यानंतर सत्याग्रह केले आणि त्यांचं जे कुशल नेतृत्व आणि धडाडीचं त्यांचं जे कार्य होतं त्याला अनेक लोकांनी साथ दिली. म्हणजे त्यांची चळवळ यशस्वी झाली. ही जी चळवळ होती त्यांची ती यशस्वी झाली. आणि मग ह्या बुद्ध धम्माकडे जाताना, धम्माची दीक्षा घेताना त्यांना जे अभिप्रेत होतं की मानवी मनाचं विश्लेषण करून निश्चित मनाचं विश्लेषण करून निश्चित मनाचा अभ्यास करून सांगणारा तथागत भगवान बुद्ध, म्हणजे मानवी मूल्यांचा परिपोष करणारे जे धर्म होता तो म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म, याकडे ते वळले. आणि जर बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार किंवा आत्मसात केला तर मात्र अस्पृश्यांचंच काय, संपूर्ण भारतीयांचंच नक्कीच कल्याण होणार असं त्यांना वाटलं. आणि मग ते अभ्यासाला लागले. एवढे की त्यांनी अहोरात्र पाली ग्रंथांचा अभ्यास केला. म्हणजेच अनेक इंग्रजी ग्रंथ असतील ते वाचून काढले. पाली तत्वज्ञानांचा अभ्यास केला. पाली तत्वज्ञानांशी त्यांनी चर्चा केली. आणि एवढंच नव्हे तर पाली जो महत्त्वाचा ग्रंथ आहे बुद्ध धम्माचा, तो त्रिपिटक म्हणजेच विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक. तर विनय पिटकामध्ये भिक्षूंचं कार्य आणि भिक्षूंचे नियम सांगितलेले आहेत. सुत्त पिटकामध्ये भगवान बुद्धांनी अखंड आयुष्यभर दिलेली देसना, वचन, सुत्त यांचा अभ्यास आहे. आणि अभिधम्म पिटक म्हणजे भगवान बुद्धांच्या धम्माचं आचरण. तर असा हा परिपूर्ण ग्रंथ आहे. त्या त्रिपिटकाचं बाबासाहेबांनी रात्रंदिवस अवगाहन केलं. म्हणजे प्रत्येक पाली भाषेचा ग्रंथ, सुत्ताचा, वचनांचा त्यांनी अभ्यास केला. आणि मग ह्या निर्धयाप्रत ते पोचले. आणि भगवान बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ ते लिहिते झाले. आणि हे लिहित असताना त्यांच्या हातून अनेक ग्रंथही लिहिले गेले. त्याच्यानंतर अनेक चळवळी त्यांच्या होत्या, अनेक सत्याग्रह त्यांचे होते. म्हणजे तब्येतीकडे साफ दुर्लक्ष करून त्यांनी हे कार्य हाती घेतलेलं होतं. आता बुद्धांचं चरित्र लिहिताना बुद्धांच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की चातुर्वर्ण व्यवस्था होती. आणि चातुर्वर्ण व्यवस्था म्हणजे समाजव्यवस्था म्हणजे सामाजिक आणि आर्थिक भयान विषमता. आणि त्याशिवाय कल्पनेवर आधारित, काल्पनिक अनुमानावर आधारित चमत्कार, साक्षात्कार, अंधश्रद्धा ह्याचा जो प्रभाव होता तो तत्कालीन समाजमनावर होता. मग बुद्धांनी ह्याचा कसा धिक्कार केला, ह्याचा कसं नायनाट केला किंवा याच्याविषयी एक मोठी चळवळ उभारली. आणि आपल्या धम्मदेसनेतूनच त्यांनी आयुष्यभर निरीश्वरवाद म्हणजेच बुद्धिप्रामाण्यवाद, अर्थातच प्रज्ञाशील, करुणा, अहिंसा ह्या तत्वज्ञानांवर आधारित बहुजनांचं हित आणि बहुजनांचं सुख ह्या संकल्पनेवर माणसातील उचित व्यवहार म्हणजेच निरीश्वरवाद, म्हणजेच सदाचार, म्हणजेच नीती, म्हणजेच धम्म असं त्यांनी प्रतिपादलं. बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये अधोरेखित केले. धम्म म्हणजेच नीती आणि नीती म्हणजे धम्म असं बुद्धांनी म्हटलेलं आहे. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ह्या तत्वांचा उद्घोष करताना बाबासाहेबांनी जी घटना लिहिली होती, राज्यघटना, या घटनेला अभिप्रेत असणारी जी मानवी मूल्य आहेत ह्या मूल्यांचा त्यांनी धम्माच्या आधारे या ग्रंथामध्ये तो विचार, सामाजिक आचार विचार या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. तर अशा प्रकारे बाबासाहेबांनी तो अभ्यास किती केला असेल याची कल्पनाच आपण करू शकत नाही. आणि ह्यासाठी त्यांच्या शरीराची सुद्धा साथ नव्हती. म्हणजे अनेक आजार त्यांना, उदाहरणार्थ शुगर, BP होता, त्या संधिवात होता, त्याच्यानंतर न्यूरायटिस म्हणजे नसांचा आजार होता त्यांना. आणि ह्याकडे साफ दुर्लक्ष केलं. पण डॉक्टर पत्नी त्यांच्या माईसाहेब आंबेडकरांनी ह्या वेळेस त्यांची खूप चांगली सेवा केली. आहाराचं पथ्य, पाणी आणि औषधच्या वेळा ह्या त्यांनी खूप त्यांना जपलं त्यावेळेस. परंतु बाबासाहेब मात्र ते सगळं करून अहोरात्र जागरण करत होते. म्हणजे शरीराला आणि मनाला अजिबात विश्रांती न करता अहोरात्र ह्या ग्रंथ लिहिण्याच्या मागे ते लागले होते. कारण दीक्षा घेतल्यानंतर सामान्य जनांना कळायला हवं
की बुद्ध नेमके कोण आहेत आणि त्यांनी काय कार्य केलेलं आहे, आणि म्हणून आपण बुद्ध धम्म स्वीकारलेला आहे आणि नंतर आपण कसं वागलं पाहिजे हे त्यांना त्या ग्रंथातून त्यांना सांगायचं होतं. आणि म्हणून त्यांनी अपार कष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाबाबत लिहिलेले आहेत. आता तो ग्रंथ त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिण्याचं ठरवलं. बाबासाहेबांचं इंग्लिश परदेशात शिकून आल्यामुळे इंग्लिश फार प्रभावी होतं आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास करून त्यांनी मग एक ग्रंथाचा आराखडा तयार केला आणि ह्या आराखड्याला त्यांनी गॉस्पेल ऑफ बुद्धा, दी गॉस्पेल ऑफ बुद्धा असं नाव दिलं. आणि त्याच्या 60 प्रती स्वतः खर्च केला आणि 60 प्रती त्यांनी छापून घेतल्या आणि ह्या 60 प्रती देशाविदेशातील विद्वानांना त्यांनी पाठवल्या आणि त्यांच्याकडून त्यांचा अभिप्रायही मागवला. त्यांना काही साधक बाधक अभिप्राय आले आणि त्याही चिंतनातून त्यांनी स्वचिंतनाने मननाने त्यांनी थोडाफार किंचित बदल करून त्यांनी भगवान बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचा पूर्ण लेखन त्यांनी केलं आणि तो इंग्रजीत दी बुद्धा अँड हिज धम्मा लेखन केलं. मुद्रणालयात गेलं छापायला आणि मुद्रणालयाच्या अवस्थेत असून सुद्धा ते कधी कधी ते मुद्रण मागवत असत आणि पुन्हा पुन्हा ते वाचून काढत असत, कारण त्यामध्ये काही त्रुटी राहता कामा नये किंवा काही चूक होता कामा नये ही त्यांनी दक्षता घेतली. एवढंच नव्हे तर अगदी म्हणजे त्यांची प्रस्तावना देखील त्यांनी तयार केलेली होती आणि प्रस्तावना अगदी म्हणजे महापरिनिर्वाणाच्या आधी 2 दिवस त्यांनी ती प्रस्तावना टंकलिखित करून म्हणजे टायपिंग करून आणा असं नानकचंद रट्टू किंवा सुदाम गंगावणे यांना सांगून टेबलावर ठेवलेली होती. म्हणजे अहोरात्र ह्या ग्रंथाचं लिखाणामध्ये ते बाबासाहेब गर्क झालेले होते. पण दुर्दैव असं की तो ग्रंथ प्रकाशित होण्याच्या आधीच बाबासाहेबांचं 10 डिसेंबर 1956ला महापरिनिर्वाण झालं आणि संपूर्ण जनता हळहळली. बाबासाहेबांचं हे एवढं कार्य थोडंसं अपुरं राहिलं ही खंत त्यांनाही वाटली असावी आणि संपूर्ण बौद्ध जनांना वाटली. परंतु नंतर मात्र हा मुद्रणालयात असताना तो ग्रंथ आहे तो लगेचच पुढच्या वर्षी 1957ला तो ग्रंथ प्रकाशित केला गेला, द बुद्धा अँड हिज धम्मा इंग्रजीतून छापल्यानंतर त्याचं वितरण चालू झालं. लोकांच्या खूप मागण्या होत्या, परंतु हिंदीमध्ये त्या ग्रंथाचं भाषांतर करण्याची जबाबदारी विद्वान डॉक्टर आनंद कौशल्यायन यांनी घेतली. आणि एकतर ते हिंदीचे मोठे साहित्यिक, शिवाय बौद्ध भिक्षू, विद्वान बौद्ध भिक्षू, अभ्यासू, आणि त्यांनी अतिशय तशीच काळजी घेतली की इंग्रजीतून हिंदीत तो भाषांतर करताना त्यांनी खूप काळजी घेतली आणि तो ग्रंथ त्यांनी हिंदीत भाषांतर केलं आणि अलाहाबादच्या संमेलन प्रेसमध्ये तो छापून आणला आणि सिद्धार्थ प्रकाशनातर्फे 1961ला त्याचं प्रकाशन झालं. आता हिंदी इंग्रजी आवृत्त्या त्या निघतच होत्या, परंतु महाराष्ट्रातील जनतेला मात्र त्यातलं मराठीमध्ये तो हवा होता, कारण त्या काळामध्ये इंग्रजीचं एवढं ज्ञान तत्कालीन समाजामध्ये नव्हतं महाराष्ट्रातल्या, आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांनी मराठीतून तो ग्रंथ यावा म्हणून जोरदार मागणी केली. आणि बाबासाहेबांचं इंग्रजीतून ग्रंथाचं मराठीत भाषांतर करणं ही फार मोठं चॅलेंज होतं आणि ती जी धुरा आहे ती 3 शिलेदारांनी घेतली, जबाबदारी घेतली. आणि ते म्हणजे पीपल एज्युकेशन सोसायटीचे मिलिंद कॉलेजचे प्राचार्य भी चिटणीस, त्यानंतर पीपल एज्युकेशन सोसायटीचे मुंबईचे सिद्धार्थ कॉलेजचे ग्रंथपाल आणि कार्यवाहक रेगे आणि सिद्धार्थ कॉलेजचेच घनश्याम तळवटकर ह्या तिघांनी ही जबाबदारी घेतली. बाबासाहेबांच्या जवळचे हे निकटवर्ती होते. जेव्हा जेव्हा बाबासाहेब अभ्यास करत असत किंवा छापायला सांगत असत कुठलाही ग्रंथ, त्यावेळेस त्यांच्या वाचनाचं काम सुद्धा या तिघांनी केलेलं होतं. त्यामुळे बाबासाहेबांच्या अभ्यासाचं आकलन त्यांना होतं आणि शिवाय मराठीतले तज्ज्ञ होते ते, आणि म्हणून त्या तिघांनी ही जबाबदारी उत्कृष्टपणे पेलली. आणि जवळजवळ 1 तपानंतर म्हणजे 1957 साली तो इंग्रजीतला पहिला ग्रंथ प्रकाशित झाला आणि 1968 साली म्हणजे 28-29 नोव्हेंबरला भारतीय बौद्ध महासभेचं पहिलं अधिवेशन मुंबई येथे भरलेलं होतं. त्यामध्ये ह्या मराठी ग्रंथाचं प्रकाशन त्यावेळेस झालेलं आहे आणि संपूर्ण भारतीयांच्या हाती म्हणजे हिंदी, इंग्रजी, मराठी जो कोणी भाषिक असेल त्यांच्या हाती हा मौलिक ग्रंथ हा पडला. ह्यामध्ये बाबासाहेबांच्या
उत्कृष्ट प्रतिपादनाचा, त्यांच्या प्रगाढ अभ्यासाचा, उत्कृष्ट लेखनशैलीचा हा भगवान बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ म्हणावा लागेल. आणि ह्यामध्ये बाबासाहेबांनी अगदी म्हणजे बुद्धांच्या काळची संपूर्ण रचना म्हणजे पूर्वपीठिका त्यांनी केलेली आहे, सांगितलेली आहे. त्यानंतर समाजरचना सांगितलेली आहे. सिद्धार्थ गौतमाचा जन्म, त्यांचा नंतर बालपण, त्यांचं झालेला विवाह, त्यानंतर राहुलाचा जन्म, ह्यामध्ये शिवाय लगेचच झालेलं त्यांचं महाभिनिष्क्रमण, ह्याची कारणमीमांसा केलेली आहे. महाभिनिष्क्रमण म्हणजे त्यांनी केलेला ग्रहत्याग आणि प्रवज्या घेतलेली, त्यानंतर त्यांनी मिळवलेलं ज्ञान ह्यावर भर घेतलेला आहे. मग ज्ञान कोणतं मिळालं याचा संपूर्ण अभ्यास बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी दिलेली देसना, संपूर्ण आयुष्यभर दिलेली देसना, ह्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात कोणाकोणाला दीक्षा दिलेली आहे ह्याचं त्यांनी लेखन केलेलं आहे. अतिशय महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी यामध्ये गृहस्थाश्रमात राहणारा उपासक आणि भिक्षू, सर्वसंग परित्याग करणारा भिक्षू ह्यांचे नियम आणि ह्यांनी कसा धम्माचा प्रचार प्रसार करावा ह्यावर प्रकाश टाकलेला आहे. त्यामुळे भिक्षू हा समाजाचा कसा मार्गदर्शक असावा आणि उपासक याने स्वतःचा प्रपंच करून धम्माचं कसं आचरण करावं यावर भर दिलेला आहे. आणि ह्याची मीमांसा त्यामध्ये केलेली आहे बाबासाहेबांनी. अतिशय महत्त्वाचं त्याहूनही वाटतं की त्यांनी भिक्षुणी संघाची स्थापना केली. कारण त्या काळामध्ये, बुद्धांच्या काळामध्ये स्त्रीला म्हणजे अध्यात्म घेण्याचं काहीच तिला बंधन होतं. तर चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये तिला शिक्षण घेण्याचं बंधन होतं आणि अध्यात्मक तर खूप बाजूला राहिलं. आणि तो जो मार्ग खुला स्त्रियांना केलेला होता, भिक्षुणी संघाची स्थापना केली आणि त्यांना ज्ञान घेण्याचा देण्याचा अधिकार, त्यांना स्वातंत्र्य त्यांनी दिलेलं आहे. हे भगवान बुद्धांचं महत्त्वाचं कार्य. म्हणूनच सामाजिक समतेचा पुरस्कर्ता कोण असेल प्रथम तर ते भगवान बुद्ध आहे असं सिद्ध होतं. आणि त्यानंतर धम्म, सद्धम्म, अधम्म ह्याची पूर्ण त्यांनी विश्लेषण बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये केलेलं आहे. ते वाचताना आपल्याला एकदा वाचून कळत नाही, अनेक वेळा ते वाचावं लागतं, त्याचं मनन करावं लागतं. आणि नंतर त्यांना दिलेली दान म्हणजे बाबासाहेब बुद्धांना जे दान दिलेलं आहे, अनेक उपासकांनी किंवा राजे महाराजांनी राजाश्रय दिलेला आहे, जेणेकरून त्यांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार कसा झालाय हे सुद्धा बाबासाहेबांनी सांगितले. शेवटी बाबासाहेबांनी बुद्धांचं महापरिनिर्वाणाप्रत. याशिवाय ह्या ग्रंथामध्ये परदेशातल्या लोकांनी म्हणजे प्रदेशातल्या विद्वानांनी बुद्धांच्या विषयी काय मत आहे हे सुद्धा त्यामध्ये मांडलेलं आहे आणि ते वाचताना आपल्याला कळतं. आणि शेवटी भगवान बुद्धांची जी प्रसार आणि प्रसार करण्याची प्रतिज्ञा, या 4 प्रतिज्ञा त्यामध्ये सांगितलेल्या. असा हा परिपूर्ण जो ग्रंथ आहे भगवान बुद्ध आणि धम्म, हा आता वाचन बौद्ध विहारांमध्ये किंवा बौद्ध वस्त्यांमध्ये वर्षावासामध्ये होणार आहे. शिवाय घरामध्ये जर वेळ नसेल तर आपण घरामध्ये सुद्धा रोज नियमित या ग्रंथाचं वाचन करू शकतो आणि ज्ञान ग्रहण करू शकतो. बुद्धांनी कसं धम्म सांगितलं आहे आणि बाबासाहेबांनी तो आपल्यापर्यंत कसा पोचवला आहे, त्यासाठी त्यांना किती कष्ट करावे लागलेले आहेत याचा विचार केलेलाच बरा. तर आज आषाढ पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन आपण वाचन त्याचं नियमित करावं असं सांगून मी इथेच थांबते. जय बुद्ध आणि जय संविधान. धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.